हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी पनीरची भाजी करणार आहे। हे बघा, मी मसाला तयार केला आहे आणि तयार कापून माझ्या लक्षात नव्हतं। इथे कांदा, 2 टोमॅटो, आलं, लसूण आणि काजूचे तुकडे, एक 7-8-10 काजूचे तुकडे असतील, ते असे सगळे भाजून घेतले। आता आपल्याला हे सगळं मिक्सरला लावायचं, हे त्याची चांगली पेस्ट करायची। मी सगळं भाजून घेतलं कारण का खूप वेळ जातो, मग मी सगळं भाजून घेतलं, सगळंच एकत्र केलंय। हे बघा, ह्याच्यात चांगलं पाणी न घालता आपल्याला मस्तपैकी अशी एकदम स्मूथ पेस्ट बनवायची आणि वाटून आणते सगळं व्यवस्थित। समजे पूर्ण मी वाटून आणते, ह्याला काहीच म्हणजे पाणी न घालता एकदम स्मूथ आणि ती होते। हे बघा, वाटण मी असं एकदम बारीक एकदम पेस्ट अशी बनवून घेतली, एकदम तिचं स्मूथ हे केले, कुठेच काय असे हे नाही, पाणी न घालता। तर मी ते तेल टाकते, बटर असेल तर बटर, कोणावर तेल, थोडं तूप टाकणार आहे। चांगलं तेल तापायला द्यायचं। गॅस फुल करते, तेल टाकलं की आपल्याला थोडंसं तूप टाकते, कढई तापली आहे माझी, तूप टाकते। बटर असेल तर बटर अतिउत्तम, पण आपल्याला नाहीच आहे तर मी तूप टाकते 2 चमचे। आपल्याला हे मसाला टाकायचा आहे, पेस्ट मिठाई टाकणार। आपल्याला एक चांगलं 4-5 मिनिटं तरी तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। नंतर आपलं हे भांडं आपलं ओतून आपल्याला पाणी हे घालायचं, हे नंतर धुवून घेणार आहे, त्याला खूप मसाला लागलेला असतो आणि हे चांगलं अगदी त्याच्यामध्ये पूर्ण असं खरपूस असं भाजून घेणार आहे। असं कांदा भाजलेलाच आहे, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि काजूचे 7-8 काजू तुम्ही सगळं भाजून घेतलेलं। दाखवायला मी म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होतो ना, म्हणून मी दाखवला नाही। आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं। इथे मी आपली मस्त अशी ग्रेव्ही चांगली तेल सुटेपर्यंत भाजलेली आहे। तर थोडीशी हळद नाही घातली तरी चालेल, पण अगदी किंचित घालते। आपला लाल तिखट, गॅस मी एकदम मसाले आपल्याला मिक्स करून घेऊया। 1 चमचा धनिया, आणि आपल्याला हा पनीर मसाला घालायचा आहे 1 चमचा, नसेल तर आपण किचन किंग पण आपल्याला चालेल। हा जरा वेगळा पनीर, मटर पनीर मसाला आहे, पण त्याला 1 चमचा घालतो। ग्रेव्ही हे होत आली की थोडं पाणी मारायचं, कारण आपल्याला लागू नये म्हणून थोडंसं मी पाणी, पण 2 चमचे पाणी घालते। इथे मी पॅन तापत ठेवलाय, आपल्याला पनीर भाजून घ्यायचं। कडकडीत तेल तापल्याशिवाय पनीर घालायचं नाही, नाहीतर पनीर चिकटतो। हे तेल तापलेलं आहे, तर मी त्याच्यात पनीर घालते। पटापट असं करून घ्यायचं। सोबत आपल्याकडे ग्रेव्ही होते। फुल गॅसवरच हे करायचं, त्याचा ना तो चिवी बनतो एकदम।
मी तर कधी कधी कच्चच टाकते ह्या उताटेवी करण्यापेक्षा. त्याला फुल गॅस का ठेवायचा, कढई आपल्या पॅनला चिटकू नये म्हणून. सोबत आपला हे मसाला तयार आहे. तर हे भांडं धुवून घालते, मला थोडी ग्रेव्हीच पाहिजे. फुल गॅसवर पनीर करते. एकदम जाड ठेवणार नाही, मला थोडंसं ग्रेव्ही पाहिजे. मस्त ग्रेव्हीला कलर आलेला आहे. तेल सुटेवर एकदा चांगला धुवून घ्यायचं. आपल्या याच्याप्रमाणे किती आपल्याला हे करायचं आहे, किती जाड पाहिजे तसं. आपल्याला पनीर पण तळून झालेलं आहे, आपली ग्रेव्ही पण झालेली आहे. फक्त आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. मस्त त्याला अशी मुकळी करते छान अशी. तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी ठेवायची, ज्याच्या त्याच्या ठेवण्यावर आहे प्रत्येकाला. तर इथे हे गॅस बंद करते. हे असं ठेवते असं मस्त आता फ्राय केलेलं. आपल्या ग्रेव्हीला उकळी येते. ग्रेव्ही पण तयार आहे, पनीर पण तयार आहे. आणि कसुरी मेथी टाकते थोडीशी, मस्त सुगंध आहे. आपली ग्रेव्ही तयार आहे. आणि हे पनीर काढून ह्याच्यामध्ये टाकणार आहे. गॅस स्लो ठेवते. पनीर टाकल्यानंतर आपल्याला जास्त शिजवायचं नाही. मस्त पनीर काढून आपल्याला लगेच टाकायचं आहे, नाही तर तो असा चिवट होऊन जातो. त्याला जास्त नाही तर मग पाण्यात ठेवायचं. आपल्याला वेळ असेल तर कोमट पाण्यात टाकायचं, नाही तर असं पटकन वेळ हे करायचं असेल तर पटकन ग्रेव्हीत टाकून घ्यायचं. आपल्याला मस्त अशी ग्रेव्हीला एकच उकळी काढायची 2-3 मिनिटं. अशी मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. बघा पनीरची भाजी मस्त तयार झालेली आहे. चला कशी तिला म्हणजे करी पण आलेली आहे पुरून. आणि कशी वाटली माझी पनीरची भाजी मला सांगा कमेंट करून. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला बाय बाय. झाली माझी भाजी.